आज गावचा आठवडी बाजार असल्यामुळे संगीता आणि आशा ह्या दोघी जावा आपल्या सासू विमलबाईंसोबत बाजारात गेल्या होत्या. बाजारात इतर खरेदी केल्यानंतर शेवटी विमलबाई नेहमी देशी अंडी विकत घ्यायच्या. त्यांनी आपल्या घरी 1.5 डझन अंडी आणि आपल्या मुलांसाठी म्हणजे आरतीसाठी 1 डझन अंडी वेगवेगळी विकत घेतली. हे सर्व त्यांच्या सुना पाहत होत्या, पण सासूपुढे त्या काही बोलल्या नाहीत. विमलबाई आपल्या सुनांना म्हणाल्या, तुम्ही दोघी ह्या 2 पिशव्या घेऊन पुढे जा. मी माझ्या लेकीला ही अंडी देऊन मग घरी येते. त्या दोघी म्हणाल्या, ठीक आहे सासूबाई. दोघी जावा घरी पोचल्या. लगेच मोठी सून संगीता रागाने म्हणाली, बघत होतीस ना आशा, म्हातारी कशी फुकटचे पैसे उधळत होती लेकीवर. हिला लेकीची खूपच ओढ आहे. ही त्या आरतीवर असे पैसे खर्च करते की आपले नवरे बहिणीचे घर चालवण्यासाठीच काम करतात. लगेच धाकटी सून आशा म्हणाली, बरोबर बोलत आहात जाऊबाई. मला तर खूप राग येतो, पण काय करायचे, आपले नवरे बरोबर नाहीत ना. खूप पुळका आहे त्यांना आईचा आणि बहिणींचा. दोघी जावा घरात कोणी नसले की अशाच गप्पा मारत असायच्या. विमलबाई आणि मुकुंदराव यांना 2 मुले आणि 1 मुलगी होती. त्यांच्याकडे स्वतःचे मोठे 2 मजली घर, शेती, गाडी सर्व काही होते. दोन्ही मुले अनिल आणि मोहन शेती सांभाळत होते. त्यांची मुलगी आरतीचे लग्नही चांगल्या घरात लावून दिले होते, पण तिच्या सासऱ्याने दारू आणि जुगारात सर्व प्रॉपर्टी धुळीस मिळवली. आता आरतीचा नवरा एका खाजगी कंपनीत काम करत होता. तिला 4 वर्षाचा एक मुलगा होता. आरतीच्या घरची परिस्थिती बिकट होती आणि माहेर जवळ असल्यामुळे तिला तिचे आई बाबा खूप मदत करायचे. तिची आई म्हणायची की माहेरी असताना आम्ही मुलीला फुलात ठेवले होते, पण आता मुलीची अवस्था पाहून तिच्या आईबाबांना खूप दुःख व्हायचे. त्यामुळे घरी सणावाराला जे काही बनवायचे ते आपल्या मुलीला सोडून खात नव्हते आणि हीच गोष्ट आरतीच्या भावजायांना खूप खटकत होती. त्यांचे म्हणणे होते की नंदेच्या घरच्या परिस्थितीला तिचा सासरा जबाबदार आहे, तर त्यांचे त्यांना पाहू दे. आपण का म्हणून त्यांना मदत करायची, त्यांना पाहू दे. पण हे त्या एकमेकींशी बोलत होत्या, पण उघडपणे सासू सासऱ्यांना बोलू शकत नव्हत्या. आज सकाळी दोघी जावा स्वयंपाक करत होत्या. तेवढ्यात विमलबाई आल्या आणि म्हणाल्या की संगीता आणि आशा, आज जरा जास्त स्वयंपाक करा. संध्याकाळी आरती, जावई बापू आणि ओम जेवायला येणार आहे. दोघी सासूच्या बोलण्याला मान देऊन हो म्हणाल्या, पण सासू स्वयंपाक खोलीतून बाहेर पडली की लगेच आशा म्हणाली, जाऊबाई कसे होणार आपले, ही सासू अशी कशी आहे. अहो, मागच्या 15 दिवसाखाली तर ते तिघेही जेवायला आले होते आणि आज पुन्हा. हे देवा, इथे काय खिरापत आहे का. संगीता म्हणाली, अगं आशा, ते जाऊ दे. आधी हे सांग की आपण काय आचारी आहोत का, सासू सांगेल त्यांच्यासाठी जेवण बनवायला. आशा म्हणाली, तेही बरोबरच आहे म्हणा. अहो जाऊबाई, माझी आई तिच्या सुनांच्या नकळत मी इकडे सासरी येताना माझ्या बॅगेत मुलांसाठी गुपचूप खाऊ ठेवते आणि आपल्या इथे सासू आपल्यासमोर बेधडक जे पाहिजे ते देऊन टाकते. हे असे कसे किती दिवस चालणार आहे कोणास ठाऊक. असे बोलून दोघी स्वयंपाक बनवू लागल्या. संध्याकाळी आरती आणि तिचा मुलगा ओम आले. आजीनी लगेच ओमला उचलून घेतले आणि आरतीला म्हणाली, अगं आरती, जावई बापू का आले नाहीत, त्यांना ही घेऊन यायचे ना. मी सांगितले होते तुला, तुम्ही तिघे या म्हणून. आरती म्हणाली, अगं आई, मी म्हणाले होते त्यांना, पण ते काही आले नाहीत आणि मीही येणार नव्हते, पण ओम काही ऐकत नव्हता. ओम आजीच्या कडेवरून उतरला आणि लगेच त्याच्या मामाच्या मुलांबरोबर खेळायला गेला. तेव्हा संगीताचा मुलगा अर्णव, जो 6 वर्षांचा होता, तो टीव्हीवर कार्टून पाहत होता. ओमला पाहून म्हणाला, ए ओम, तू खाली बसून टीव्ही बघ. माझी आई म्हणाली की ओम आल्यावर त्याला गादीवर बसून द्यायचे नाही, आमचे बेडशीट घाण होते. अर्णवला असे बोलताना विमलताईंनी पाहिले, पण तेव्हा त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी गुपचूप ओमला उचलले आणि म्हणाले, बाळा चल बघू जेवण करायला.
तुला आवडते म्हणून मामीने तांदळाची खीर केली आहे. ओम खुश होऊन लगेच आजीसोबत जेवायला गेला. काही वेळाने सर्वांचे जेवण आटोपले आणि आरती तिच्या घरी जायला निघाली. आरतीला घरी जाताना तिच्या आईने जावयासाठी एका डब्यात जेवण दिले. आरती गेल्यानंतर लगेच विमलबाई मोठ्या सुनेच्या खोलीत गेल्या. तेव्हा तिथे अनिलही होता आणि तिला म्हणाल्या, संगीता, तू अर्णवला काय शिकवत असतेस? संगीता घाबरली आणि म्हणाली, काय झाले सासूबाई? तो काही वाईट बोलला का? विमलबाई म्हणाल्या, अनिल, आज अर्णव ओमला म्हणत होता की तू गादीवर बसू नकोस. आईने सांगितले आहे की तू बेडशीट खूप घाण करतोस. याचा अर्थ काय सुनबाई? ते लहान लेकरू वयाने तुझ्या अर्णव इतकाच आहे ना, मग अर्णवला का बोलत नाहीस? बेडशीट घाण होते, खाली बस म्हणून का? तर तो तुझा मुलगा आहे म्हणून. अनिल म्हणाला, संगीता, तू असं का बोललीस? विमलबाईने तिला बजावले की आता बोललीस ते बोललीस. पुन्हा असे काहीही बोललेले मी खपवून घेणार नाही. ओमही माझा नातू आहे आणि मला सर्व नातवंडे सारखीच आहेत. असे बोलून विमलबाई खोलीतून बाहेर गेला. पण इकडे संगीता खूप रागावली होती. ती अनिलला म्हणाली, हे सर्व तुमच्यामुळे होत आहे. तुम्हाला बायको म्हणजे केरसुनीवरचा कचरा वाटतो. आपल्या लग्नाला 8 वर्ष झाली, पण ह्या 8 वर्षात कधीतरी माझी बाजू घेऊन बोललात का? हे बघा सासूबाई अति करत आहे. दर आठवड्याला त्यांच्या लेकीला जेवायला बोलवतात. इथून त्यांना धान्य पुरवतात. अगदी साबणापासून तर ते कोलगेटपर्यंत सर्व काही. अहो, एवढेच काय, पण बाजारात गेल्यावर न चुकता त्यांना अंडी सुद्धा घरपोच करतात. मला सांगा, तुमच्या बहिणीकडे अंडी घेण्या इतपत देखील पैसे नसतील का? असली कसली भीक लागली आहे तिला, तरी आम्ही दोघी त्यांना काहीही बोललो का? माझा अर्णव बोलला की आल्या लगेच जाब विचारायला. इथे फक्त तुमच्या आईचेच राज्य आहे. आमच्या मर्जीने काहीच नाही. हे बघा, मला वैताग आला आहे आणि आता मला सहन होत नाही. मी माझ्या मुलाला घेऊन कायमची माहेरी जाते. मग बसा तुम्ही सगळे बहिणीचा संसार चालवत. बायको आपल्या मुलाला घेऊन घर सोडून जाते म्हटल्याबरोबर लगेच अनिल म्हणाला, तू असे काहीही करणार नाहीस. मी बघतो काय करायचं ते. तू काही काळजी करू नकोस. नवऱ्याचे बोलणे ऐकून संगीता खूप खुश झाली, कारण तिचा नवरा एवढ्या सहजासहजी तिचे काही ऐकत नव्हता. आता ती दररोज नवऱ्याचे कान भरू लागली. इकडे आशा देखील संगीताप्रमाणेच नवऱ्याला मोठीत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. काही दिवसांनी दिवाळीचा सण जवळ आला म्हणून विमलबाईंनी लेकीला आणि नातवाला सर्वांसोबत कपडे घेतले. पण विमलबाईला बोलवून देखील आरती आली नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटले. असे तर ती कधीच करत नाही. आईने बोलावल्यावर ती लगेच जायची, पण आज ती का आली नाही म्हणून आईला काळजी वाटू लागली. आईने आरतीला फोन केला तेव्हा तिने फोन उचलला नाही. मग त्यांनी जावयाला फोन केला. जावयाने देखील फोन उचलला नाही. तेव्हा त्या घाबरल्या. अनेकदा फोन लावले तरी दोघी फोन उचलत नव्हते. तेव्हा विमलबाईंना आश्चर्य वाटले की आरतीला नक्की काय झाले आहे. ती बरी तर असेल ना? ओम, जावई बापू बरे असतील ना? मुकुंदरावांना विमलबाईंनी सांगितले. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला आरतीच्या घरी जाण्याचा सल्ला दिला. विमलबाई आरतीच्या घरी गेला. आरती भाड्याच्या 2 रूमच्या घरात राहत होती. जेव्हा त्या तिच्या दारापर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांना आरतीच्या बोलण्याचा आवाज आला. ती म्हणत होती, अहो, निदान तुम्ही तरी आईचा फोन उचलायला हवा होता. ती खूप काळजी करत असेल. तेव्हा आरतीचा नवरा म्हणाला, हे बघ, काल तुझा भाऊ आणि भाऊजे माझ्याशी ज्या प्रकारे बोलले त्यावरून मला तिथे जाण्याची अजिबात गरज वाटत नाही. तुला जायचे असेल तर जा. जावयाचे हे बोलणे ऐकून विमलबाई घाबरल्या. त्यांना स्पष्ट ऐकायला येत नव्हते, त्यामुळे त्या मागच्या बाजूच्या असलेल्या खिडकीजवळ उभे राहून त्यांचे सर्व काही बोलणे ऐकत होत्या. ते पुढे म्हणाले की माझ्या पगारातून जेवढे शक्य होते तेवढे मी करतोच ना. तूच तुझ्या आईबाबांना सांगत असशील घरात हे नाही ते नाही आणि म्हणूनच ते लोक तुला सर्व काही पुरवतात. मला हे अजिबात आवडत नाही, हे तुला ठाऊक आहे. पण तरी तू अशी त्यांच्याकडून का आणतेस? आरती म्हणाली, अहो, मी कधीच माझ्या आईबाबांना काहीच सांगत नाही किंवा मागतही नाही. तर ते स्वतःहून आणून देतात आणि मी घ्यायला नकार दिला तर आई शपथ घालते
मग मला नाईलाजाने घ्यावे लागते. आरती म्हणाली, पण तुम्हाला माझे आई बाबा काही बोलले आहेत का? नाही ना. मग तुम्ही एवढे चिडू नका. जावई बापू म्हणाले, हे बघ, काल तुझ्या भाऊजाईने बोललेले शब्द अजूनही मनातून जाताच जात नाही. आरती म्हणाली, आता मी तिकडे जाणार नाही. आईबाबांना पाहावे वाटले तर त्यांनाच इथे बोलवून घेईन. त्या दोघांचे असे बोलणे ऐकून विमलबाई यांना नक्कीच समजले होते की जे काही घडले आहे ते भयंकर आहे आणि याला मोठा मुलगा आणि त्याची बायको जबाबदार आहे. विमलाबाई आरतीच्या दरवाजातूनच परतल्या आणि घरी आल्या तेव्हा घडलेली सर्व हकीकत त्यांनी आपल्या पतीला सांगितली. विमलबाई भयंकर चिडल्या होत्या. अनिल आणि त्याची बायको दोघे मिळून आत्ताच बाहेर गेले आहेत असे धाकट्या सुनेने सांगितले. आता विमलबाई त्या दोघांची वाट पाहू लागल्या. संध्याकाळी उशिराने ते दोघे घरी आले. काही वेळाने विमलबाईंनी अनिलला बाहेरच्या खोलीत बोलावून घेतले तेव्हा संगीता आणि आशा दोघी तिथे आल्या. विमलबाई अनिलला म्हणाल्या, अनिल, अरे मोहन तर त्याच्या कामासाठी बाहेर गावी गेला आहे आणि उद्या भाऊबीज आहे. मग तू तरी आरतीकडे जाऊन येशील का? मी तिला दिवाळी सणाला बोलवले होते तरी ती काही आली नाही आणि फोन देखील उचलत नाही. मला खूप काळजी वाटत आहे तिची. अनिल आणि संगीता दोघेही एकमेकांकडे पाहत होते. संगीताने नवऱ्याला डोळ्याने इशारा करताच तो लगेच म्हणाला, आई, आरतीने नेहमी इथे येणे गरजेचे आहे का? अगं, तू तिला सासरी सारखी सारखी इथे का बोलावून घेतेस? तुला ठाऊक नाही का आपण ढेकभर पैसे घालून लग्न लावून दिले आहे तिचे. मग आता तिचा ह्या घराशी एक पाहुणीपेक्षा जास्त काही संबंध नाही. तूच सांग, कोणते पाहुणे सारखे सारखे आपल्या घरी येतात? आणि एक वेळ दिवाळीला आली नाही तर आपली दिवाळी होणार नाही का? तिला संसार करू दे. तुम्ही तिला आणि तिच्या नवऱ्याला आयते खायला घालून लाडावून ठेवले आहे. मी काही तिच्याकडे जाणार नाही आणि तिलाही यायचे नसेल तर उगाचच म्हणून तिच्या मागे लागू नकोस. नवरा अगदी माझ्या मनातले बोलत आहे. ह्या विचाराने संगीता आनंदाने वेडी झाली होती. पण अनिलचे आपल्या लाडक्या बहिणीबद्दलचे असे बोलणे ऐकून विमलताईंना धक्का बसला. त्या पटकन खुर्चीवरून उठल्या आणि त्यांनी अनिलच्या एक जोरात कानशिलात लावली. तेव्हा संगीताच रागात म्हणाली, हे काय करत आहात सासूबाई? तुम्ही सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्यावर हात का उचलला? तेव्हा विमलबाई म्हणाल्या, माझा नवरा? अगं, तुझा नवरा कुठून आभाळातून पडला का? त्याला मी जन्म दिला आहे. त्यामुळे तू मला शिकवू नकोस. मी माझ्या मुलाबरोबर कसे वागायचे आणि कसे बोलायचे ते. आणि अनिल, तू काय बोलला आहेस आरतीला? तेव्हा अनिल काहीच बोलला नाही. पण संगीता म्हणाली, सासूबाई, आम्ही दोघेही या आधी काही बोललो नाही, पण आज बोलावेच लागेल. हे बघा, तुमची मुलगी इथे सारखी सारखी आलेली आम्हाला आवडत नाही. हे घर जरी तुमचे असले तरी ह्या घरात आम्ही दोघी जावा दिवसभर राबत असतो. तुम्ही फक्त बसून ऑर्डर सोडता. आज माझी मुलगी येणार आहे, हे बनवा ते बनवा, आणि तुमच्या मुलीला भीक लागली म्हणून तिला घरातील सामान फुकट ऊन आम्हाला भिकारी बनवण्याचा तुम्ही विचार करत आहात का? मोठ्या सुनेच्या तोंडून हे असले कडवट बोलणे ऐकून विमला बाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संगीता पुढे म्हणाली, नेहमी बाजारात गेल्यावर अंडी काय घेऊन देता? किराणा सामान काय भरून देता? आपल्याला धान्य फुकट मिळते का? आमचे नवरे दिवस रात्र राबत असतात त्या शेतात, तेव्हा कुठे खायला मिळते आपल्याला? हे बघा सासूबाई, यापुढे घरातील काहीही द्यायचे नाही. त्यांच्या संसाराचे काय करायचे त्या पाहून घेतील आणि तुम्हीही यापुढे त्यांच्या संसारात नाक खुपसू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. ताईंना आपण जरा अक्कल हवी की मायेरहून किती काही घ्यायचे. आशा म्हणाली, जाऊबाई, त्यांना काय बरंच आहे ना. ताईचा मतलब फक्त त्यांचा संसार सुरळीत चालावा इतकाच आहे. मग त्या का नको म्हणतील काही घ्यायला? आणि ते विजयी भाऊ सासूरवाडीतील फुकटचे अन्न गिळायला काही कसे वाटत नाही याचेच मला आश्चर्य वाटते. आपल्या सुनांचे बोलणे ऐकून पुढे विमलताई काहीच बोलल्या नाहीत. पण मुकुंदराव म्हणाले, अनिल बाळा, इतके दिवस तुझेही लग्न होऊन तूही बायको मुलांबरोबर फुकटचं खात आहेस की? दिवसभर तर शेतात काम करायला माणसे आहेत.
तू काय काम करतोस? निवांत झाडाखाली बसून असतो. लक्षात ठेव, हे घर, शेती, गाडी सर्व काही माझे आहे आणि माझ्या कोणत्याही वस्तूवर तुमच्यापैकी कोणीही अधिकार गाजवायचा नाही. आम्ही स्वकमाईतून आमच्या लेकीला देतो. तुम्ही तुमच्या खिशातील पैसे खर्च करत नाही. हे बघ अनिल, तू आणि मोहन जसे आहात तशीच आम्हाला आमची आरती आहे. अनिल गप्प उभा होता, पण त्याची बायको म्हणाली, अहो बाबा, ही तुमची मुले आहेत, तुमच्या घराचे वारसदार, आणि तुमचं सर्व काही तर तुमच्या मुलांचेच आहे ना. आरतीचे लग्न करताना तुम्ही त्यांना हुंडा दिला, सोन्याचे दागिने दिले, घरात सर्व वस्तू दिल्या. मग आता त्यांना आणखी काय द्यायचे बाकी आहे? मुकुंदराव म्हणाले, हे बघ सुनबाई, मी कोणाला द्यावे की नाही किंवा किती द्यावे हे माझे मी ठरवेन, पण आता विमलताईंना काही ना काही करून त्यांच्या सुनेला धडा शिकवायचा होता. त्यामुळे त्या म्हणाल्या, हे बघ अनिल आणि संगीता, उद्या ह्या घरातून बाहेर निघायचे. आता मला तुम्ही दोघे ह्या घरात नको आहात. आईचं बोलणे ऐकून अनिल म्हणाला, आई अशी का बोलत आहेस? आम्हाला का घरात बाहेर काढत आहेस? आम्ही काय केले आहे? संगीता म्हणाली, असेही आम्हाला बाहेर काढू शकत नाही. हे घर आमचेही आहे, त्यामुळे आम्ही अजिबात कुठेही जाणार नाही. सासू म्हणाली, हे बघा, गुपचूप निघा, नाहीतर तुम्ही म्हाताऱ्या आई वडिलांना संपत्तीवरून त्रास देता म्हणून मी पोलिसात तुमची तक्रार करेन. पोलिसांचे नाव ऐकताच अनिल आणि संगीतासह आशा घाबरली. पण आशाला तिच्या सासूबाई काहीच बोलल्या नव्हत्या, त्यामुळे ती तिचे काम करण्यासाठी गुपचूप स्वयंपाकघरात गेली. दुसऱ्या दिवशी अनिल आणि संगीता अर्णवला घेऊन घराबाहेर पडले. निघताना विमलबाईने अनिलकडून त्याचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड काढून रिकाम्या हाती घराबाहेर काढले. आता दोघेही घाबरले, पण संगीता म्हणाली, आता आपल्याकडे काही दिवस तरी माझ्या माहेरी जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर संगीता आपल्या मुलाला आणि नवऱ्यासह माहेरी गेली आणि तिच्या माहेरी तिचे आई बाबा, एक भाऊ संतोष आणि भाऊजाई मेघा आणि त्यांची लहान मुलगी होती. भाऊ शेती खात्यात कामाला होता, तरी घरी गेल्यावर तिच्या आईने त्या तिघांना पाणी दिले. मग भाऊजाईने चहा नाश्ता दिला. 5 दिवस राहिल्यानंतर संगीता आईला म्हणाली, आई मी तुला सांगणारच होते. अगं, माझ्या सासूने आम्हाला घराबाहेर काढले आहे, असे म्हणून ती रडू लागली. तिची आई म्हणाली, हे बघ, तू घाबरू नकोस, मी आहे ना, मी बोलेन विहीनबाईंशी, त्या उगाचच अशा वागणार नाही. आणि हे सर्व तिची भाऊजाई ऐकत होती. तिला वाटले की ही नणंद इथेच कायमची राहायला आली की काय. तिनेही हे सर्व तिच्या नवऱ्याला सांगितले आणि म्हणाली, हे बघा, मी उद्याच सासूबाईंना बोलणार आहे. मला काही एवढ्या माणसांचा स्वयंपाक करायला जमणार नाही. तिचा नवरा संतोष म्हणाला, तुमचे तुम्ही बघा, मला बरीच कामं असतात. मग मेघाने ठरवले, जर मी आत्ता यांना लगाम घातला नाही तर मग मला आयुष्यभर ह्या मायलेकी गृहीत धरायला लागतील. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मेघा नाश्ता बनवत होती तेव्हा संगीता तिथे आली आणि म्हणाली, विहीनबाई, काय बनवत आहेस? मेघा काहीच बोलली नाही. तिने शिरा बनवला होता आणि थोडासा शिरा एका प्लेटमध्ये काढून ती आपल्या मुलीला द्यायला निघाली. मेघाने पाहिले की अर्णव गादीवर उड्या मारत होता आणि हे पाहून मेघा म्हणाली, अरे अर्णव, गादीवरून खाली उतर, पायाची घाण लागते. आणि हे संगीताने ऐकल्यावर तिला भयंकर राग आला. पण तेव्हा ती पटकन आठवले की आपणही आपल्या नंदेच्या मुलाला असेच बोललो होतो. त्यामुळे ती गप्प बसली. बाहेरच्या खोलीत मेघाचे सासू सासरे, नणंद आणि नवरा टीव्ही पाहत बसले होते. तेव्हा मेघा म्हणाली, मग ताई, यावेळी खूप दिवस माहेरचा पाहुणचार घेणार आहात का? तेव्हा तिची आई म्हणाली, का? माझी मुलगी इथे राहते म्हणून तुला काही त्रास आहे का? मेघा म्हणाली, हे बघा सासूबाई, मला त्रास होतोय म्हणूनच बोलले आहे. इथे घरात कामे मला एकटीलाच करावी लागतात. दिवसभर मी राबत असते त्या किचनमध्ये. तुम्हाला काय जाते मुलीला इथे ठेवून घ्यायला? बायकोची बाजू घेत संतोष म्हणाला, आई, तू काय संगीताला कायमची इथेच ठेवून घेणार आहे का? तेव्हा आई म्हणाली, हो, ती इथेच राहणार आहे. संतोषला राग आला आणि तो म्हणाला, कशासाठी? तिच्या लग्नात भरमसाठ खर्च करून, दागिने देऊन, सर्व भेटवस्तू देऊन हिचे लग्न लावून दिले. मग आता ही पाहुणी आहे, पाहुण्यांनी यावे, 1-2 दिवस राहून पाहुणचार घेऊन आपल्या घरी निघून जावे. हवे ते काही ना काही. आई, माझ्या बायकोला झालेला त्रास मी सहन करणार नाही. संगीताला घरातून बाहेर काढले म्हणून आपण तिला सांभाळायला हे काय अनाथ आश्रम आहे का? आपल्या भावाचे आणि भाऊजाईचे बोलणे ऐकून ती स्वतः आरतीला
जे काही बोलली होती ते आठवू लागले. तिच्या डोळ्यांतून अश्रू आले आणि ती कोणाला काहीही न बोलता उठली. तिने अनिलला फोन लावला आणि मुलाला घेऊन सासरी पोहोचली. तिने सासूचे पाय धरले आणि माफी मागायला लागली. ती म्हणाली, सासूबाई, मी चुकले, मला माफ करा. वेळ कोणावरही सांगून येत नसते. मी आरतीताईंना खूप बोलले, पण जेव्हा तीच वेळ माझ्यावरती आली आणि माझे भाऊभाऊजे मला तेच बोलत होते जे आम्ही दोघी आरतीताईंना बोललो, तेव्हा मला खूप वाईट वाटले. आणि तेव्हा मला समजले की आरतीताईंच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. तेव्हा विमलताई संगीताला म्हणाल्या, सुनबाई, तू माझी माफी मागू नकोस, तर आरती आणि जावई बापूंची माग. तेव्हा ते सर्वजण आरतीच्या घरी गेले. तर तेव्हा आरती स्वयंपाक करत होती. घराचा दरवाजा उघडा होता आणि आरतीने तिच्या माहेरच्या माणसांना अचानक आलेले पाहिले आणि तिला आनंद झाला. कारण आजपर्यंत तिचे आई बाबा तिच्या घरी यायचे, पण आज दोन्ही भाऊ आणि भाऊजाया देखील घरी आली होते. तिने पटकन हात धुतला आणि सर्वांना बसायला सांगितले आणि तिच्या नवऱ्याला फोन करून बोलावून घेतले. तोही लगेच आला. आरती म्हणाली, आता तुम्ही सगळेजण जेवण केल्याशिवाय जायचे नाही. संगीता पटकन उठली आणि तिने आपल्या नंदेचे पाय धरले आणि म्हणाली, मला माफ करा ताई, मी त्या दिवशी तुम्हाला खूप वाईट साईट बोलले. ती अनिलला म्हणाली, अहो तुम्हीही ताईची माफी मागा. तेव्हा विमलबाई म्हणाल्या, अहो तो का मागेल आरतीची माफी? तुला तुझी चूक समजावी म्हणून आम्हाला हे नाटक करावे लागले. अनिल म्हणाला, संगीता, हे बघ, आम्हा दोन भावांची एकुलती एक लाडकी बहीण आहे आणि आम्ही तिला आमच्या जीवात जीव असेपर्यंत कधीही अंतर देणार नाही. मी तेव्हा तुझी साथ दिली, कारण मी जर तेव्हा तुला कितीही समजवले असते तर तू वठणीवर आली नसतीस. त्यामुळे मलाही तुझ्यासारखे नाटक करावे लागले. आरती म्हणाली, मला ठाऊक आहे दादा, माझे दोन्ही भाऊ मला कधीच अंतर देणार नाही आणि हेच मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी मुकुंदराव म्हणाले, लवकरच मी माझ्या संपत्तीचे 4 समान भाग करणार आहे. मोहन म्हणाला, बाबा, चौथा हिस्सा कोणासाठी? तेव्हा ते म्हणाले, तुमच्या आईसाठी. कारण माझ्या मागे तिला कोणी काही बोलू नये. तिला शेवटपर्यंत सन्मानाने वागावे. कारण मला आता चांगले समजले आहे की माणसाकडे जर पैसा असेल तरच त्याला किंमत असते. गरीब आणि लाचार असणाऱ्या माणसांना ह्या जगात काडीची किंमत नाही आणि हेच सत्य आहे. मुकुंदराव असे बोलताना संगीताने शर्मेने मान खाली घातली. संपत्तीची समान वाटणी झाल्यानंतर आता सर्वजण आनंदाने आणि मिळून मिसळून राहू लागले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मुकुंदरावांनी आणि संगीताबाईंनी जो घेतलेला निर्णय होता तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.